आवाज मानदेशाचा। दक्षिण काशी अशी आध्यात्मिक ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील वाई शहरात भक्ती आणि चैतन्याच्या वातावरणात लघु कुंभमेळ्याची सांगता झाली आहे। भव्य मिरवणूक, शाही स्नान आणि कृष्णामाईच्या विलोभनीय महाआरतीनं या 5 दिवसीय सोहळ्याचा समारोप झालाय। वाई शहरातील कृष्णा नदीच्या तीरावर गेले 5 दिवस सुरू असलेल्या लघु कुंभमेळ्याची अत्यंत उत्साहात सांगता झाली। पहाटेपासूनच वाई नगरीमध्ये भक्तीचा पूर आला होता। सकाळी 10 वाजता महागणपतीची आरती करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली। राज्याचे शिक्षण मंत्री पंकज भोईर यांच्या हस्ते या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला। या भव्य मिरवणुकीमध्ये साधू संतांना रथात आणि घोड्यांवर बसून संपूर्ण शहरातून वाजत गाजत फिरवण्यात आले। या संपूर्ण लघु कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे कृष्णामाईची महाआरती। या 5 दिवसीय कुंभमेळ्यात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री पंकज भोईर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह जैन समाज आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली। गेल्या 5 दिवसात देशभरातून आलेल्या नागस्वामी आणि साधूंचे दर्शन घेण्यासाठी 5 ते 6 लाख भाविकांनी वाईत हजेरी लावली। एवढी प्रचंड गर्दी असतानाही लघु कुंभमेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख नियोजन आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि सुरक्षितपणे पार पडला। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।